आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 9. इन द फिगर 7.12 अ सिलेंड्रिकल रॅपर ऑफ फ्लॅट टॅब्लेट्स इज शोन. द रेडियस ऑफ अ टॅबलेट इज 7 millimeter and its thickness is 5 millimeter. How many such tablets are wrapped in the wrapper? आता ह्याचा आपल्याला आधी रॅपरचा काय काढावा लागेल, एरिया काढावा लागेल आणि मग आपल्याला याचा जो व्हॉल्यूम आहे टॅबलेटचा तो काढावा लागेल, डिवायडेड करायला लागेल आणि आन्सर निघेल. बघूया, आपण लिहून घेऊया, काढूया. त्याने इथे आपल्याला देताना फक्त टॅबलेटचे दिलेले आहेत, इथे मात्र रॅपरचं दिलेला आहे. तर ती सुद्धा इन्फॉर्मेशन आपण आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे आणि मग आन्सर काढायचं आहे. दाखवते मी तुम्हाला, लिहून घेतलेलं आहे. सिलेंड्रिकल रॅपर हाईट इज 10 सेंटीमीटर equal to 100 millimeter because 1 centimeter is equal to 10 mm. Diameter is equal to 14 millimeter, कारण त्यांनी बघा पूर्ण ह्याला दिलेला आहे म्हणून therefore radius is equal to 7 mm. Tablet radius is 7 millimeter and height is 5 millimeter. Number of tablets is number of tablets equal to वॉल्यूम ऑफ सिलेंड्रिकल रॅपर डिवायडेड बाय वॉल्यूम ऑफ टॅबलेट. दोन्हीचा आपण जो आहे तो हे सारखाच येणार आहे, दोन्हीसुद्धा सिलेंड्रिकल आहेत. व्हॉल्यूम ऑफ टॅबलेट सिलेंड्रिकल आहे, सिलेंड्रिकल रॅपर आहे. ओके, मग आपण लिहून दिलं पाया आर स्क्वेअर एच डिवायडेड बाय पाया आर स्क्वेअर एच. डिवायडेड होताना 0 आन्सर येणार नाही आहे कारण ह्याचा एच वेगळा आहे आणि ह्याचा एच वेगळा आहे. ओके, पाया इंटू 7 इंटू 7 इंटू 100, कारण ह्याचा एच आपला किती होता 10 सेंटीमीटर म्हणजे 100 मिलीमीटर होता. मग इथे लिहिला पाया इंटू 7 इंटू 7 इंटू 5, कारण ह्याचा आपला जो हाईट आहे ती किती आहे 7 आहे. ठीक आहे, हे कट झालं, 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 हे कट झालं. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 0 म्हणजे देअरफॉर नंबर ऑफ टॅबलेट्स इज इक्वल टू 20. तुम्हाला हवं असेल तुम्ही खाली सेंटेन्स लिहू शकता किंवा तुम्ही सेंटेन्स लिहाच असं मी म्हणेन. सो आपण म्हणूया 20 टॅबलेट्स आर रॅप इन द रॅपर.